तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित नेणो किती, तुमच्या ग्रंथाने किती पतित तारले हे मी आव्हान देतो, तुम्हाला दाखवून द्या. हा जो एक धाडसी उठाव त्यावेळी सगळ्यांनी केला. त्यानंतर जरा आपला समाज झोपला. आपण इथं वारीला येत राहिलो, आपण सगळं करत राहिलो, पण आपण हे सगळं बंड विसरून गेलो. आणि हे विसरून गेल्यामुळं आपण आपलं धरली मान आपटली असंच करत होते ना. मी बी अनुभवलेलं आहे सगळं. आणि अशा पद्धतीनं ते फेकून बाजूला पुन्हा चला. आणि जे काही पैसे सोनं नाणं अमकं तमकं कुठं जात होतं, काय जात होतं. आता भ्रष्टाचाराची चर्चा चाललेली आहे. अरे भ्रष्टाचार आत्ताचा आहे, ते निदान कायद्यात तरी बसून कायद्याच्यामध्ये आम्ही त्यांना शिक्षा तरी करू शकतो. तुम्हाला शिक्षा करायची पण सोय नव्हती, कारण तुम्ही या कायद्यात बसणारच नाही असं तुम्ही म्हणत होता. आमचा अधिकारच आहे सोनं लुटणं, दान तुम्ही दिलेलं काय भानगडी करणं हे आमचा अधिकारच आहे तुम्ही म्हणत होता. त्यात कायद्याचा संबंध नाही आणि तुम्ही म्हणत होता हे कायद्याने निदान त्यांच्या विरुद्ध आम्ही काहीतरी ॲक्शन घ्यायला लावू शकतो सरकारला. म्हणजे हे इथं कमिटी आहे म्हणून त्याच्यावर आपण करू शकतो. तुमच्याकडे डोळे वर करून बघणं म्हणजे सुद्धा आमच्यावर तुम्ही डोळे वटारत होता. या पद्धतीनं जे काही परंपरा होती ती मोडली, त्याचं दुःख आहे. ते मोडलं, त्याचं दुःख आहे. जी माणसं आमच्या पायाखाली होती, जी माणसं आमच्या पायाचं पाय धुवून पाणी पित होती आणि ज्यांना आम्ही वेदोक्त मंत्र म्हणत नव्हतो, आजही म्हणत नाही. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे, शिवाजी महाराजांचे वंशज त्यांच्या पत्नीला काळाराम मंदिरामध्ये काय केलं त्यांनी सांगितलं. अगदी अलीकडची गोष्ट आहे, परवाची. काय सांगितलं? तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणणार नाही, पुराणोक्त मंत्र म्हणणार. म्हणजे अजून तुमच्या काय अंगातला मेंढा जात नाही. अजून तुम्ही म्हणता आम्ही सगळ्याचे श्रेष्ठ. किती गाढव असला, किती मूर्ख असला, काय जरी असलं तर सगळ्यात श्रेष्ठ. आणि मग जातीचं वर्णाचं वर्चस्व फेकून देण्यासाठी जो संघर्ष झाला, त्या संघर्षाच्या बाबतीमध्ये आमचा देव वेगळा आहे. हे मी नाही सांगत आहे, हे कुठले महाराज आपले सगळे आहेत ते सांगत नाही आहेत, हे संतांनी सांगितलेलं आहे.